की गुगल क्रोम त्यासाठी सपोर्ट करत. यावरती जर मी NPCB VI टाईप केल्यानंतर ही जी पहिली जी लॉग इन NPCB VI यावरती क्लिक केल्यानंतर हा जो एरर येतो यामध्ये तुम्ही बघू शकता, युअर कनेक्शन इज नॉट अ प्रायव्हेट. यामध्ये ही साईट सपोर्ट करत नाही आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मॉझिला फायरफॉक्स हाच ब्राउझर वापरायचा आहे. यामध्ये ही साईट पूर्णपणे सपोर्ट करते. त्यासाठी मित्रांनो सर्वांना जो NPCB VIचा URL आहे, लिंक आहे, ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. किंवा मग तुम्ही डायरेक्टली NPCB VI असे जर गुगलवर सर्च केले आणि एंटर केले तर जी पहिली साईट ओपन होते. हे बघा मित्रांनो, ही जी साईट आहे ही ओपन झालेली आहे. नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस अँड व्हिज्युअली इम्पेअरमेंट प्रोग्राम, डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. यामध्ये मित्रांनो खूप सारे ऑप्शन आहेत. तर आपण यामध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवून मित्रांनो आज आपण बघूयात ती यामध्ये लॉग इन कसे करायचे आणि रुग्णांची माहिती कशी भरायची, चुकीची झालेली रुग्णाची एंट्री डिलीट कशी करायची याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो. यामध्ये मित्रांनो पेशंट्स रजिस्टर हे ओव्हरऑल इंडियाचे पेशंट रजिस्टर आहेत. NGOचे पेशंट किती आहेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन किती आहेत याविषयीची माहिती आहे मित्रांनो. चला तर आपण बघूयात. जर मित्रांनो तुमचे रजिस्ट्रेशन नसेल त्यासाठी मित्रांनो तुम्ही इथे रजिस्ट्रेशन या आयकॉनवर जाऊन त्याच्यावर क्लिक करावे. जर तुमची NGO असेल तर NGOसाठी क्लिक करावे. गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल, मेडिकल कॉलेज असेल त्यासाठी त्यांनी इथेच क्लिक करावे. आणि DPM म्हणजे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर असेल तर त्यांनी DPMवरती क्लिक करावे. यासाठी मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास यासाठी युजर मॅन्युअलसुद्धा दिलेले आहे. मग युजर मॅन्युअल मित्रांनो NGOसाठी वेगळे आहे, गव्हर्नमेंटसाठी वेगळे आहे. आणि रिसेट पासवर्ड, जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरले असाल तर रिसेट पासवर्ड इथूनसुद्धा करू शकता. तर मित्रांनो आपण सर्वात पहिले जाऊयात लॉग इनवरती. तुमच्याकडे जर तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता. जर नसेल तर मित्रांनो तुम्हाला पहिला तो क्रिएट करावा लागेल. त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवून मित्रांनो. तर चला मित्रांनो आज बघूयात की कसे हे करावे. यामध्ये मित्रांनो जसे की लॉग इन ID, जो तुमचा लॉग इन ID हॉस्पिटलचा असेल यामध्ये एंट्री करताना मित्रांनो लक्षात ठेवायचं की DPM लॉग इनला एंट्री न करता हॉस्पिटल लॉग इनच एंट्री व्हायला हवी. आणि पासवर्ड तुम्ही जो ठेवला आहे मित्रांनो तो ठेवा आणि जो कॅप्चा दिलेला आहे तो टाको. तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी सक्सेसफुल लॉग इन केलेलं आहे. यामध्ये आतापर्यंत तुमचे कॅटरॅक्ट सर्जरी किती झालेले आहेत, रजिस्टर किती झालेले आहेत आणि ऑपरेट किती झालेले आहेत असं सेपरेट दाखवलं आहे मित्रांनो. यामध्ये वेगवेगळे ऑप्शन तुम्ही बघू शकता. डॅशबोर्ड, रजिस्टर पेशंट, लो विजन रजिस्टर, सेंड टू DPM, रिपोर्ट, ॲड आय बँक आणि इथे वेगवेगळे ॲड डॉक्टर वगैरे ऑप्शन आहेत. तर यामध्ये मित्रांनो आपण सर्वात पहिलं बघूयात की पेशंटची नोंदणी कशी करायची, पेशंट रजिस्टर कसं करायचं. जर तुमच्याकडे नवीन कॅटरॅक्ट पेशंट आलं असेल तर त्या पेशंटची नोंदणी कशी करायची. तर सर्वात पहिलं मित्रांनो आपल्याला नवीन पेशंट ॲड करायचं आहे. तर ॲड पेशंट या बटनवर क्लिक करून याची संपूर्ण रजिस्ट्रेशन हा जो फॉर्म आहे ओपन झालेला आहे. यामध्ये त्याची तुम्ही सर्व माहिती भरू शकता. जसे की ID टाईप, रजिस्ट्रेशन टाईप म्हणजे पेशंट स्वतः हॉस्पिटल वॉकिंग आलेला आहे त्यामुळे हॉस्पिटल वॉकिंगच राहिलं. यामध्ये पेशंटचा फोटो, इमेज ऑफ द पेशंट यामध्ये तुम्ही अपलोड करू शकता, पण ते कंपल्सरी नाही आहे. त्यामुळे घेतला तरी चालतो आणि नाही केला तरी चालतो. ID टाईप आहे. ID टाईपमध्ये मित्रांनो तुम्हाला वोटर ID असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, पासपोर्ट असेल, राशन कार्ड यापैकी पेशंटजवळ जो डॉक्युमेंट असेल त्याचा नंबर टाका. किंवा जर कोणतंच डॉक्युमेंट नसेल तर नॉट अवेलेबल या ऑप्शनवरती क्लिक करावे. आता डिपेंडन्स टाईप, पेशंट स्वतः आलेला आहे का,
सेल्फ आहे की डिपेंडंटचा आहेत, तर पेशंट हा स्वतः आलेला आहे. आता एक्झाम्पलसाठी मित्रांनो आपण एका पेशंटची नोंदणी करूयात. आता फर्स्ट नेम आहे पेशंटचं. यासाठी मित्रांनो फर्स्ट नेम तुम्ही टाकू शकता मित्रांनो. दाबाई साळवे. यामध्ये डेट ऑफ बर्थ, पेशंटचं वय आहे मित्रांनो 50 टाकल्यानंतर मित्रांनो ऑटोमॅटिकली डेट ऑफ बर्थ येते, त्यामुळे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकण्याची गरज नाही. नुसते इथे एज जे आहे टाकल्यानंतर हे ऑटोमॅटिक येईल. तुम्हाला इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल. मोबाईल नंबर डिटेल. यामध्ये मित्रांनो रिलेशन टाईप सेल्फ, पेशंट स्वतः आलेला आहे तर सेल्फ करायचं. मोबाईल नंबर जो असेल मित्रांनो जसे की 88 3 12 15 हा मोबाईल नंबर झाला. जर मित्रांनो पेशंटकडे मोबाईल नंबर नसेल तर तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेळेस 0 टाकावे. तुम्ही जर मोबाईल नंबर टाकला नाही मित्रांनो किंवा 10 वेळेस 0 टाकला नाही तर तुमचं रजिस्ट्रेशन हे पूर्णपणे सक्सेसफुल होणार नाही. त्यासाठी मित्रांनो ते 1 ते 10 वेळेस 0 टाका. मोस्टली पेशंटचा नंबर असेल तर नंबरच टाकावा. स्क्रीनिंग डेट आहे मित्रांनो. यामध्ये स्क्रीनिंग डेट कोणती आहे, पेशंट कोणत्या तारखेला आपल्याकडे चेक झालेला आहे, तर यासाठी मित्रांनो इथे तुम्हाला बघायचं आहे की स्क्रीनिंग डेट टाकायची आहे मार्चमध्ये. 18 तारखेची डेट आहे, म्हणजे ॲटोमॅटिकली ते आजच्या तारखेचं घेत आहे. पण तुम्हाला जर चेंज करायची असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता 1/3/2022 जर तुमच्याकडे पेशंट आला असेल तर तुम्ही त्याला सर्जरी कोणत्या तारखेची डेट दिली आहे सर्जरीसाठी, सपोज तुम्ही 18 तारीख दिलेली आहे. कम्युनिकेशन लँग्वेज, पेशंटची कम्युनिकेशन लँग्वेज मराठी. डिसीज, कोणत्या डिसीजसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केले आहे. यामध्ये मित्रांनो कॅट्रॅक आहे, कंजनटल टोसिस आहे, कॉर्नियल ब्लाइंडनेस आहे, डायबेटिक रेटिनोपॅथी आहे, ग्लॉकोमा आहे, असे वेगवेगळे आहेत. तुम्ही ज्या डिसीजसाठी त्याला रजिस्टर करणार आहात तो डिसीज सिलेक्ट करावा. मी इथे कॅट्रॅक्ट सिलेक्ट करत आहे. स्टेट सिलेक्ट करावा मित्रांनो, महाराष्ट्र. डिस्ट्रिक्ट वाशिम. एंटर. सिटीमध्ये वाशिम. सिटीमध्ये मित्रांनो जो तालुका आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आणि पेशंटचं विलेज कंपल्सरी नाही मित्रांनो. यामध्ये खूप सारी लिस्ट मोठी आहे. जर तुम्हाला भेटत असेल यामध्ये लिस्टमध्ये तर ओके, नसेल भेटत नाव तरी ते गावाचं नाव टाकावे आणि त्यांचा संपूर्ण जो ॲड्रेस आहे पेशंटचा यामध्ये फिलअप करावा. नियर लँडमार्क. अँड पिन कोड. रिपोर्टिंग प्लेस, पेशंट कुठे तुम्ही बघत आहात, जसे की ग्रामीण रुग्णालय, PSC किंवा सब सेंटर असेल तो कोणत्या ठिकाणी बघत आहात. आता मी DH वाशिम अशा प्रकारे माहिती भरून सबमिट केल्यास एंटर मोबाईल नंबर मित्रांनो इथे राहिला मोबाईल नंबर टाकायचा. आणि त्यानंतर सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की पेशंटचा जो ID आहे तो जनरेट झालेला आहे. हा जो पेशंटचा आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे. आता मित्रांनो तुम्हाला जर ह्याच पेशंटला प्रोसेस करायचा असेल तर हा नंबर लक्षात ठेवायचा. आणि तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल, नवीन रुग्णाचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ॲड न्यू पेशंट या बटनावर क्लिक करून तुम्ही नवीन पेशंट इथूनच रजिस्टर करू शकता. आता मित्रांनो आपण जो पेशंट रजिस्टर केला आहे त्या पेशंटला प्रोसेस करायचं आहे तर तुम्ही कसे करणार. यामध्ये बघा लो विजन रजिस्टर आहे, यामध्ये जायचं आहे.
यामध्ये गेल्यानंतर आपण रजिस्टर केलेले पेशंट, कॅट्रॅक्टसाठी रजिस्टर केलेले पेशंट कॅट्रॅक्टमध्ये दिसतील, डायबिटिक्ससाठी केलेले डायबिटीजमध्ये दिसतील. आपण जाणार आहोत कॅट्रॅक्टमध्ये. तर यामध्ये आपण जो पेशंट रजिस्टर केलेला आहे मित्रांनो तो बघू शकता इथे, लताबाई हा जो पेशंट आहे मित्रांनो तो आपण इथे रजिस्टर केलेला होता. तर यामध्ये मित्रांनो कॅट्रॅक्टमध्ये 3-4 प्रकारचे ऑप्शन आहेत. प्री ऑपरेटिव्ह, सध्या जे आपल्याला माहिती भरायची आहे मित्रांनो ती प्री ऑपरेटिव्ह पेशंटची माहिती भरायची आहे. ती भरल्यानंतर तोच पेशंट ऑपरेटिव्ह स्टेजला जाईल आणि ऑपरेटिव्ह स्टेजला जाऊन पोस्ट ऑपरेटिव्हला जाईल आणि पोस्ट ऑपरेटिव्हच्या नंतर ॲटोमॅटिकली फॉलोअपच्या ह्याच्यामध्ये जाईल. त्यासाठी मित्रांनो आपल्याला जर आता प्रोसेस करायचा आहे हा पेशंट, तर यामध्ये प्री ऑपरेटिव्ह या लिंकवर किंवा बटनवर क्लिक करावे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथेच त्याची भरलेली सर्व माहिती जसे की लताबाई, मोबाईल नंबर वगैरे, ॲड्रेस वगैरे त्याचा आणि जन्मतारीख, ॲड्रेस आणि कोणत्या याच्यासाठी रजिस्टर झाला आहे ते सुद्धा दिसेल. आता यामध्ये मित्रांनो विजन टाकायची आहे आपल्याला. हा जो पेशंट आहे तो कॅट्रॅक्टचा पेशंट आहे आणि त्याची विजन किती आहे यासाठी मित्रांनो बघा, व्हिज्युअल ॲक्युटी फॉर लेफ्ट आय आहे आणि व्हिज्युअल ॲक्युटी फॉर राईट आय आहे. खाली मित्रांनो अक्युलर डायग्नोसिस फॉर लेफ्ट आय आणि अक्युलर डायग्नोसिस फॉर राईट आय अशा प्रकारे आहे. यामध्ये मित्रांनो आपण भरू लेफ्ट आय. पेशंटला जर डाव्या डोळ्याला मोतीबिंदू आहे मित्रांनो, समजा त्याची विजन 2/60 आहे. तुम्हाला असे टाईप करायचं आहे मित्रांनो 2/60 किंवा 1/60. तर हे जे खाली ऑप्शन येतील मित्रांनो तुम्हाला फक्त ते सिलेक्टच करून भरायचे आहेत, अन्यथा फॉर्म सबमिट होणार नाही. आणि उजव्या डोळ्याला त्या पेशंटला आहे सुडोफेकिया, म्हणजे ज्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्याची विजन आहे 6/9 विजन आहे मित्रांनो. तुम्हाला ती सिलेक्ट करायची आहे. आणि खाली डायग्नोसिस, लेफ्टला त्यांना कॅट्रॅक्ट आहे तर सरळ कॅट्रॅक्ट लिहावे आणि कॅट्रॅक्ट हे कॅट्रॅक्ट ऑप्शन सिलेक्ट करावे. आणि इकडे पेशंटचं यापूर्वीच ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे सुडोफेकिया आहे. सुडोफेकिया हे ऑप्शन सिलेक्ट करावे. हे केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे जे आहे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर हा ॲटोमॅटिकली पेशंट एक प्री ऑपरेटिव्हमधून ऑपरेटिव्हमध्ये जाईल. अँड तुम्हाला इथूनच जर प्रोसेस करायचा असेल तर नेक्स्ट टू ऑपरेटिव्ह. आता तो स्टेजला आलेला आहे मित्रांनो ऑपरेटिव्हच्या स्टेजमध्ये. आता तुम्हाला इथे माहिती भरायची आहे की प्लेस ऑफ ऑपरेशन, कोणत्या ठिकाणी त्याचं ऑपरेशन झालं आहे. मी ते इथे मित्रांनो DH वासिम इथे टाकतो. ऑपरेशन डेट, आजची डेट टाकतो. डाव्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि डॉक्टर इथे मित्रांनो तुम्हाला डॉक्टर सिलेक्ट करायचे आहेत, कोणत्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलेलं आहे यासाठी. मित्रांनो इथे डॉक्टरची लिस्ट येत आहे मित्रांनो. जर तुमच्याकडे अशी लिस्ट तयार नसेल यासाठी सुद्धा मी वेगळा व्हिडिओ बनवून आणि यामध्ये डॉक्टर कसे ॲड करायचे आहेत याविषयी सर्व माहिती देईल मित्रांनो. तर यामध्ये माझ्याकडे ऑलरेडी डॉक्टरांची लिस्ट आहे, कोणत्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आहे. मी त्यांचं नाव सिलेक्ट करणार अँड सबमिट करणार. सबमिट झाल्यानंतर मित्रांनो तुमचा रेकॉर्ड जो आहे पूर्णपणे सेव्ह झालेला आहे आणि हा जो पेशंट आहे आता नेक्स्ट पोस्ट ऑपरेटिव्हसाठी जाणार आहे. आता पोस्ट ऑपरेटिव्हसाठी मित्रांनो तुम्ही इथून पण जाऊ शकता किंवा यामध्ये सिलेक्ट करून सुद्धा नेक्स्ट ऑपरेटिव्हसाठी जाऊ शकता. मित्रांनो इथूनच मी पुढं जात आहे पोस्ट ऑपरेटिव्हसाठी. आता पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे भरती राहतो आणि दुसऱ्या दिवशी त्याला सुट्टी होते त्यावेळेसची भरावयाची माहिती आहे. त्यावेळेस त्याची व्हिज्युअल ॲक्युटी किती होती. ज्यावेळेस ऑपरेशनच्या पूर्वी 1/60 पेशंटची विजन होती आणि ऑपरेशनच्या नंतर किती विजन आहे, जसे की 6/60 असेल. मी 6/60 टाईप केलं. मित्रांनो लक्षात ठेवा की जो ऑप्शन खाली येईल फक्त तो सिलेक्ट करायचा आहे. आपण लिहिलेले अक्षर तो घेत नाही, सॉफ्टवेअर आपण लिहिलेले ऑप्शन घेत नाही, त्यामुळं फक्त दिलेले ऑप्शनच सिलेक्ट करावे. 6/60 लिहिले त्यानंतर ऑप्शन सिलेक्ट करा 6/60. टाईप ऑफ ऑपरेशन, कोणत्या प्रकारचं ऑपरेशन होतं, कॅट्रॅक्ट सर्जरी. यामध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला फक्त सिलेक्टच करायचं आहे त्यामुळं व्यवस्थित टाकावे.
कॅट्रॅक्ट सर्जरी. यामध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही वेगवेगळे ऑप्शन आहेत. कॅट्रॅक्ट सर्जरी, कॉम्प्लिकेशन कॅट्रॅक्ट सर्जरी. तुमच्याकडे जी सर्जरी झाली आहे त्याप्रमाणे तुम्ही सर्जरीचे नाव टाकू शकता. माझ्याकडे फक्त कॅट्रॅक्ट सर्जरी, मी हे ऑप्शन सिलेक्ट करत आहे. इमिडिएट कॉम्प्लिकेशन जर काही झाले असतील तर ओके तुम्ही टाकू शकता. जसं की आयरिस प्रोलॅप्स आहे, रेंट आहे, अशा प्रकारे जर काही कॉम्प्लिकेशन तिथं झाले असतील तर तुम्ही ते भरू शकता. आणि नसतील झाले तर WNL किंवा नो हे ऑप्शन सिलेक्ट करावे. मेडिसिन ऑन डिस्चार्ज, यामध्ये मित्रांनो तुम्ही कस्टम तुमच्या मताप्रमाणे कोणते मेडिसिन देतं याप्रमाणे सिलेक्ट करू शकता. किंवा मी आय ड्रॉप्स सिलेक्ट केलं आणि सबमिट. यामध्ये मित्रांनो परत एकदा बघा की व्हिज्युअल ॲक्युटी जी टाकायची आहे इथे टाईप ऑफ ऑपरेशन कॅट्रॅक्ट सर्जरी आहे. इमिडिएट कॉम्प्लिकेशन जर असेल तर तुम्ही जो कॉम्प्लिकेशन असेल तो टाकावा, अन्यथा नो करावे. आणि मेडिसिन ऑन डिस्चार्ज आय ड्रॉप असेल, टॅबलेट असतील, जे काही असेल ते इथे भरावे आणि सबमिट बटनवर क्लिक करावे. सबमिट झाल्यानंतर मित्रांनो हा जो पेशंट आहे आता नेक्स्ट टू पोस्ट ऑपरेटिव्ह फॉलोअप यासाठी गेलेला आहे मित्रांनो. आता इथूनही तुम्ही पोस्ट ऑपरेटिव्हसाठी गेले मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आताच आपण ही माहिती भरू शकत नाही. ही माहिती आपण 30 दिवसानंतर भरू शकतो. 30 days लेफ्ट फॉर फॉलोअप. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सर्व रुग्णांची माहिती इतक्या सोप्या प्रकारे भरू शकतो. आता मित्रांनो आपण बघूयात की फॉलोअपची माहिती कशी भरावी. आता मी हा पेशंट आताच रजिस्टर केला आहे त्यामुळे हा माहिती भरल्या जाणार नाही, पण मी दुसऱ्या पेशंटची माहिती भरून दाखवतो मित्रांनो. जसं की आता कॅट्रॅक्ट पेशंट आहे, यामध्ये ऑपरेटिव्ह प्रमाणे मी बघितलं हे माझे इतके पेशंट ऑपरेटिव्ह स्टेजमध्ये आहेत, यांना प्रोसीड करायचं आहे. यानंतर ऑपरेटिव्ह म्हणजे ऑपरेशन झालेल्याची एंट्री कोणीच नाही आहे पोस्ट ऑपरेटिव्हमध्ये. हे आहेत मित्रांनो पोस्ट ऑपरेटिव्ह. आपण जी एंट्री केलेली आहे मित्रांनो तो इथे आहे. पोस्ट ऑपरेटिव्ह माहितीची आपण ऑलरेडी भरलेली आहे. जसं की तुम्ही बघू शकता इथे क्लिक केल्यानंतर ही पोस्ट ऑपरेटिव्ह माहिती इथे ॲटोमॅटिकली येणार. ठीक आहे. फॉलोअप आफ्टर 30 daysमध्ये आपण आता भरणार आहोत मित्रांनो. ज्यांचा फॉलोअप आहे मित्रांनो, ज्यांचा फॉलोअप भरायचा आहे म्हणजे ज्यांना 30 दिवस झालेले आहेत, ह्या सर्वांना 30 दिवस झालेले आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता फक्त ह्याच पेशंटचा जो लाईनचा जो कलर आहे, इथं अक्षराचा कलर या वेगळ्या प्रकारे आहे, बाकीचं सर्व ब्ल्यू कलरमध्ये आहे. तुम्ही यापैकी कोणत्याही सर्व पेशंटला 30 दिवसाच्या वरतीच झालेले आहेत. तर मित्रांनो आपण हा जो पेशंट आहे या पेशंटची माहिती भरून बघूयात. सिम्पलशी फॉलोअप बटनवर क्लिक करून यामध्ये तुम्ही बघू शकता डॉक्टरचे नाव वगैरे. आता मित्रांनो फॉलोअपमध्ये कोणती माहिती भरवायची आहे. प्रेझेंटिंग व्हिज्युअल ॲक्युटी, जी काही व्हिज्युअल ॲक्युटी असेल शेवटची, ज्यावेळेस पेशंट तुमच्याकडे फॉलोअपला आलेला आहे 30 दिवसानंतर, त्यावेळेसची व्हिज्युअल ॲक्युटी किती आहे. जसं की जर एखाद्या पेशंटची व्हिज्युअल ॲक्युटी तुम्ही आल्यानंतर 6/9 पर्यंत असेल तर फक्त ऑप्शन सिलेक्ट करावे 6/9. फॉलोअप प्लेस, त्याचा फॉलोअप कुठं झालेला आहे, कोणत्या ठिकाणी फॉलोअप झाला आहे त्या ठिकाणाचे नाव लिहावे. जसे की DH वासिम. फॉलोअप डेट कोणत्या डेटला आलेला आहे, तर हे आजच्या डेटला आलेलं आहे 18/3/22. ओके. यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की यामध्ये चष्म्याचा नंबर दिलेला आहे. जो काही पेशंटला ऑपरेशनच्या नंतर चष्मा लागतो त्या चष्म्याचा नंबर काय आहे ते इथे लिहावे मित्रांनो. जसं की एखाद्या पेशंटला चष्म्याचा नंबर लागत असेल -0.50 विथ सिलेंडर. मित्रांनो इथे सिलेंडर नसेल तरी पण 0 टाकावे, अन्यथा फॉर्म सबमिट होणार नाही. यामध्ये जर कुणाला -0.5 सिलेंडरकडे असेल अँड ॲक्सिस 90 किंवा 180 जो काही असेल तो इथे भरावा आहे. आणि चष्मा दिल्याच्या नंतर व्हिजन किती आहे तर इथे तुम्ही ती व्हिजन टाकू शकता. डाव्या डोळ्याचं
डाव्या डोळ्याचंही मित्रांनो सेम त्या पेशंटला डाव्या डोळ्याचा काय नंबर आहे यामध्ये तुम्ही बघू शकता. डाव्या डोळ्याची इथे माहिती भरायची आहे -1.00 आणि सिलेंड्रिकली जर काहीच नसेल तरी 0 टाकावा, ॲक्सिस 0 टाकावा अँड व्हिजनसुद्धा 6/, जी काही असेल मित्रांनो ती इथे टाकावी आणि सबमिट या बटनवर क्लिक करावे. फॉलोअप डिटेल इज ॲडेड सक्सेसफुली. तुम्ही या रुग्णाची माहिती पूर्णपणे सक्सेसफुली भरलेली आहे मित्रांनो. आपण त्या रुग्णाची प्रिंट काढूनसुद्धा रेकॉर्डला ठेवू शकतो. या प्रकारे तुम्ही बघू शकता मित्रांनो की रुग्णाची संपूर्ण माहिती कशी इथे दिसते आणि प्रिंट काढूही शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो एखाद्या रुग्णाची माहिती पण जी भरली आहे या प्रकारे सर्वांना भरायची आहे मित्रांनो. आता आपण बघूयात की आपल्याकडनं एखादी एंट्री चुकीच्या पद्धतीनं भरल्या गेलेली आहे, तिला अपडेट कसं करावे किंवा डिलीट कसं करायचं आहे. तर सिम्पल्स आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला कोणत्या पेशंटची एंट्री चुकीची झाली आहे पहिलं ते पेशंट बघायचं आहे मित्रांनो. जसं की आपण आता पोस्ट ऑपरेटिव्हमध्ये हा जो पेशंट ॲड केला होता लताबाई, या पेशंटचा जो पेशंट ID आहे एक नोट करून किंवा कॉपी करून घ्यावा. त्याला कॉपी केल्यानंतर एक रजिस्टर पेशंट यावरच जावे. रजिस्टर पेशंट केल्यानंतर अपडेट पेशंट याच्यावर जावे. अपडेट पेशंट केल्यानंतर इथे जे टिक दिसतं मित्रांनो बॉक्स निळ्या कलरचा आणि इथे लिहिलेलं आहे सर्च टू सी ऑल पेशंट्स यूज डाटा सर्च, यामध्ये जायचं आहे मित्रांनो. यामध्ये आल्यानंतर पेशंट इथे 2 प्रकारे HID आणि पेशंट ID. इथे तुम्हाला पेशंट ID टाकायचं आहे. तुम्ही नावानेही सर्च करू शकता किंवा कधी पेशंट रजिस्टर केला त्याच्यानुसार सुद्धा सर्च करू शकता. इथे मी ID टाकला मित्रांनो पेशंटचा आणि बघा हे पेशंट इथे आलेलं आहे. आता मित्रांनो तुम्हाला हे पेशंट एक तर एडिट करायचं असेल, अपडेट करायचं असेल तर ओके, किंवा मग डिलीट करायचं असेल ही माहिती भरलेली तर तुम्ही डिलीटही करू शकता. मित्रांनो हा जो पेशंट आहे एक मी डेमो प्रकारे सांगितला होता त्यामुळे हे पेशंटची एंट्री मी डिलीट करत आहे. या डिलीट बटनवर क्लिक केल्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट दिस पेशंट, ओके, रेकॉर्ड डिलीटेड, ओके. मित्रांनो तुम्ही आता परत जाऊन बघू शकता की हा जो पेशंट रजिस्टर लिस्टमधून गेला किंवा नाही. तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता की जे पहिले नाव होतं ते लताबाई पेशंटचं होतं पण आता नाही. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही चुकीच्या झालेल्या एंट्रीलासुद्धा बदलू शकता किंवा जी चुकीची माहिती भरली आहे तिला अपडेटही करू शकता, बरोबरही करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो सर्व माहिती भरणे आहे.